नमस्कार, मी रोहन पाटील पुन्हा एकदा नवीन ब्लॉग साठी आलेलो आहे आणि नवीन ब्लॉगचं प्लॅनिंग झालेलं आहे त्र्यंबकेश्वर नाशिक. तर आमचा प्लॅन झालेला आहे, तर आपण निघूयात तिकडे. सर्वच जण मित्र पण आहेत, मी आहे आणि याऐवजी कारच्या ऐवजी प्रत्येक जणांनी बाईकचा विषय घेतला. तर कारने तर नेहमीच जातो, सो या फेरी आम्ही बाईक घेऊन जाणार आहे. तर बघा तुम्ही पण चला. तर झालोय मी रेडी आणि आता इथून निघतोय. डायरेक्ट 4 रस्त्यावर आमचा स्पॉट टायमिंग ठरलेला आहे. 6:15 तर इथेच बदलत, 6:30पर्यंत इथे पोचू आणि मग तिथून निघू डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. मम्मीच्या पाया पडून करतो प्रवासाला सुरुवात. पुढच्या हेल्मेट फर्स्ट कॅरी. एक माझा दुसरा मित्र सुद्धा सणी आलेला आहे सोबत आणि आता पुढचा प्रवास चालू करूया. बाकीचे मित्र पालघरच्या 4 रस्त्याजवळ थांबून राहिलेत. 1001 रुपये का डाल दो. गाडीची टाकी करायला लागेल फुल, कारण की निघायचं आहे खूप दूर. तो पेट्रोल टाकूया आणि पुढे भेटूया. आहा, गाडीची टाकी फुल. बाईकची टाकी जेव्हा आपण फुल करतो ना, तर फक्त बॉईज समजू शकतात की केवढा आनंद होतो त्यांना. कारण की पेट्रोलचं रेट काय अजून कमी होणार नाही कधी. 108 रुपये लिटर चालू आहे. महागाई ही वाढतच राहणार आहे आणि आपल्याला जर फिरायचं आहे तर पेट्रोल जरा टाकायलाच लागतात. पोचलो 4 रस्त्यावर आणि आमचे बाकीचे मित्र सर्व आलेले आहेत. जमिलेश तो ऑन द पूर्ण पॅक झालेला आहे, बोलतो की मला काला पडायचा नाही मिळत. आणि अजून आमचे बाकीचे मित्र भरत, कोहली आणि सणी, 5 जण. एक आमच्यातल्या एकाने टांग दिलेली आहे. तर आता आम्ही थांबणार नाही मिळत, आम्हाला निघायचंच आहे आणि आम्ही पोचणार. वाघोबा घाट, पालघरचा हा वाघोबा घाट आहे, देवस्थान. आणि प्लीज इथून सर्वांनी, तरी मी ते एक रिक्वेस्ट करेल की प्लीज इकडनं तर कार, कोणाची कार असेल, बाईक असेल काही, तर स्लो जावा, कारण की ह्यांच्या जीवाला खूप धोका असतो इथे. इकडनं दर्शन घेऊन निघायचा प्लॅन चालू आहे आणि निघतोय. आणि 3 बाईक आहेत आमच्या आणि निघतोय. आणि वाघोबा घाटाला इथे नारळ फोडणार आहे कोहली. नारळ फोडून पुढचा प्रवास चालू करायचा आहे. तो चलो. जासनी हा आहे पालघरमधला कालदुर्ग फोर्ट. सर्वात फेमस आहे हा फोर्ट पालघरमधला. जाऊ आपण एक दिवस परत इथे. आणि हे वाघोबा घाटातून हा एकदम मॉर्निंगचा व्ह्यू बघा तुम्ही, एकदम परफेक्ट समोर आहे. आणि ही सोनेरी किरण त्याची. आणि हा आमचा प्रवास चालूच आहे. बाईक आणि असा रोड आणि हे समोर असं सूर्याचं दृश्य. आहा, चलाच जाऊया आपण आणि पुढे सुद्धा भेटूयाच. हा व्ह्यू एन्जॉय करत बाईकचा प्रवास चालूच होता आणि खूप अजून लांब जायचं आहे. पण हा वाघोबा घाटातला आपला हा व्ह्यू एक नंबर. काही बाईक आणि सोबत मित्र आणि ही राईड एन्जॉय, फुल एन्जॉय. मस्तन नाक्याच्या इथे पोचलोय आणि त्र्यंबकेश्वर आता फक्त 100 किलोमीटर आहे. तर मेन प्रवास जो सुरू होतोय तो आता इकडनं सुरू होतोय. तर चला पुढचा प्रवास चालू करूया. तर कायर आणि कोड. तर आता आम्ही पोचलोय जव्हार आणि जव्हारला पोचलोय. तर जव्हारचा डॉक्टर यो. हा आहे व्ह्यू जव्हारचा. आणि आमचं ते बाईकच्या नावाखाली तू स्कूटी घेतलेली त्याचं काय? अरे ते जाऊ दे, स्कूटी घेतली त्यांनी, पण त्यांनी
1,40,000 असे Serious discussion. 50,000 फेकून मारले. पण बाई ती गाडी घेतली ती गाडी पासिंग पण नाही झाली. फेकून मारले. कोपरा फाटला. लोटीचा कोपरा लागून फाटला. कोणत्या मूर्त घेतली गाडी मूर्त काढतच ना बाईकडे एवढा पैसा पैसे अकोले गाडी घेतले झाले 3 महिने अजून पासिंग नाही झाली काहीतरी झोल आहे. तर सर्वांना लागलेली आहे भूक म्हणून आता इकडनं निघतोय आणि चाललोय शिवनेरीला सर्वात फेमस आहे तिथे तुम्हाला दाखवतोय. तिथे पहिला नाश्ता करूया आणि निघूया पुढे. ही गाडी चालव 450 आहे. मी चालवतो आता. हा ही चालव. एक गेअरवर किती सेकंड 0 मध्ये 110 जाते ना. 100 सेकंड मध्ये 110 ना. 120 ना आता 1 सेकंड. आणि आम्ही पोचलो शिवनेरी ढाब्याजवळ. हे शिवनेरी ढाबा हा फेमस आहे. सर्व इथे जेवणाची आणि नाश्त्याची सुद्धा सोय आहे आणि वारली पेंटिंग केलेली आहे इथे. इथे नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास परत चालू करूया. चला. चला नाश्ता झालेला आहे. आता डायरेक्ट स्टॉप आहे आपला त्र्यंबक. आता पुढेच थांबायचं नाही मिळत. चलो. समोर ग्रीनरी आणि घाट आणि एमटी रोड आणि काय तो समोर सीन आहे आणि सोबतीला मित्र तर अजून काय पाहिजे. हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे ब्रह्मगिरीच आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे देतोच. हा आहे त्र्यंबकेश्वरचं एंट्री गेट. पण आमच्या पुढे मित्राचं घर आहे सो आम्ही इथून ह्या रोडला चाललो आहे. स्वामी समर्थांच्या मठची एंट्री आहे. पुढे आमच्या मित्राचं घर आहे सो आम्हाला तिथून डायरेक्ट एंट्री मागून भेटते. सो आमची बाईक पण तिथेच राहील आणि सर्व आमच्या वस्तूसुद्धा तिथे राहतील. ही जी तुम्हाला समोर दिसते ही ब्रह्मगिरी आहे. महादेवानी जटा आपटल्या होत्या तर इथून गोदावरी नदीचं उगम पाहून झालं होतं. हीच ही समोर ब्रह्मगिरी आहे जी तुम्हाला. हा जो वाडा दिसतोय मागे हा कमसे कम 300 वर्ष जुना आहे. 150 वर्ष आधीचा आहे. ह्याच्याबद्दल जी माहिती आहे ती आपल्याला अरुण भाऊ आहेत ते सांगतीलच इकडचे. काय ह्या वाड्याबद्दल माहिती असं आहे का हे पुराण आहे जवळकर वाडा. जवळकर म्हणून ओळखते. जवळकर वाडा म्हणून जवळेकर. ओके. जुने हाती ते मंदिरातले हुकुमशाही होते राजे. मंदिर त्यांच्यावर चालायचं पहिले ते जुने राजे. त्र्यंबकेश्वर मंदिर आहे ह्यांच्या त्यांच्या ह्याच्यात होतं पहिले जुने. अच्छा. वीर सावरकर म्हणून जवळकरांचे नातेवाईक आहे. असं. जवळकर आडनाव आहे त्यांचं. अच्छा अच्छा. ते त्यांचं खूप जुनं माडीचं घर आहे जवळकर सागाचं मकान आहे त्यांचं. तुम्ही बघू शकता हा पूर्ण वाडा आहे ना हा पूर्ण साग एक लाकड आहे. साग लाकडचा आहे आणि इथेच ह्या वाड्यातून आहे ना एक भुयमार्ग होता तो डायरेक्ट मंदिरामध्ये जात होता. हा जो वाडा आहे पूर्ण हा एकदम जुना आहे. 150 वर्ष आधीचा आहे आणि ह्याच वाड्यामधून एक मार्ग होता तो डायरेक्ट मंदिरामध्ये जात होता. तिथूनच तो आता सध्या तरी बंद आहे तर आपल्याला ते नाही बघू शकत आपण. तुम्हाला एक अजून एक ह्याच्यातूनच हां दरवाजा आहेत ते आता सध्या ते बंद आहेत. अच्छा. आणि इथेच एक पुढे आता एक रुद्राक्ष झाड आहे त्याची सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे आहे रुद्र छाया म्हणजे इथेच रुद्राक्षाचं झाड आहे. हा म्हणजे जे ओरिजिनल रुद्राक्ष भेटतो ना जसं आपल्याकडे काही डुप्लिकेट सुद्धा येतात. हा ओरिजिनल रुद्राक्षाचं झाड आहे. आणि हा वाडा किती जुना आहे. वीर सावरकर. आणि हा वाडा कधी किती जुना आहे. 150 वर्ष आधीचा. हा पण 150 वर्ष आधीचा वाडा आहे. आणि ह्या रुद्रछायाच्या वाड्याच्या साईडलाच हे आपल्या भाऊंची कॅन्टीन आहे. इथे तुम्हाला नाश्त्याचं सर्व भेटेलच. आणि हे बघा हे माऊली कॅन्टीन्स म्हणून आहे. आणि ह्याच जे झाडाचे ओरिजिनल रुद्राक्ष आहेत हे तुम्हाला इथे ह्यांच्याकडे भेटू शकतात. हे बघा
हे जे आहेत हे ओरिजिनल आहेत. ह्याच्यामध्ये मुख असतात, 2 मुखी 3 मुखी हे अलग अलग असतात. हे इथे ओरिजिनल तुम्हाला भेटून जाईल ह्या भाऊंकडे कॅन्टीनमध्ये. या तुम्ही पण कधी जरी इथे आलात तर या रुद्रछायाच्या वाड्याच्या साईडला ही माऊली कॅन्टीन म्हणून आहे, इथे नक्की व्हिजिट करा. ही त्र्यंबकेश्वर मंदिर इथून एंट्री आहे, पण ही VIP एंट्री आहे. जास्त पैसे देऊन इथे एंट्री भेटते. आणि इथे पुढून एक राईट साईडला आहे, इथून आपल्याला खूप जास्त लाईन लागेल. डिसाईड करायचं आहे कुठून जायचं आहे. कुठून जायचं? इथून चला. असे पैसे देऊन दर्शन घेऊन आपल्याला महाकाल प्रसन्न होणार नाही मित्रांनो. पुढेच मंदिर आहे आणि ऊन खूप आहे, सर्व बिन चपलातच जात. इथून एंट्री आहे, ही दर्शनाची लाईन आहे. तर मध्ये बघायला लागेल किती लाईन आहे, किती टाइम लागणार आहे. ही गर्दी इतकी आहे की कन्फर्म 2 ते 2.5 तास जातील. 2 तास झालेत लाईनीत राहून. अजून किती टाइम लागणार आहे काहीच अंदाज नाही आहे, कारण की गर्दी खूप आहे. अजून गर्दी खूप आहे. पुढे मंदिर आहे. सर्वजण इथे कमसे कम 2-2.5 तास लाईनमध्ये आहेत. आणि ही एक VIP लाईन आहे. इथून ह्या VIP लाईनमध्ये काय 500-1000 रुपये एक्स्ट्रा घेऊन VIP लाईन लगेच दर्शन. काय आणि हे VIP लाईनवाले कितपर्यंत पोहोचतील? VIP लाईनवाले गाभाऱ्यापर्यंत पोहोचतील. बरोबर बोललास मित्रा, एकदम 100% मन जिंकलंस. हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. मध्ये मोबाईलला एंट्री नाही आहे, जेवढं पॉसिबल होईल तेवढं ट्राय करतो ह्याच्यातून कॅप्चर करण्याचा. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, महेश, विष्णू, ब्रह्मा हे तिन्ही ह्या ज्योतिर्लिंगमध्ये आहे. आणि इथे असं आहे की या नंदीच्या कानामध्ये जे तुम्ही इच्छा सांगतील ती ही इच्छा पूर्णच होते. जे काही तुम्ही नंदीच्या कानामध्ये सांगतात इथे असं सांगलं जाते की हे शंकर देवापर्यंत पोचलं जाते. तर माझे मित्रसुद्धा रेडीच आहेत सांगायला, आणि मला पण बोलायचंच आहे. हे गाभाऱ्यातलं आहे सीन. हे गाभाऱ्यातलं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर. हा बाहेरून मंदिर असं दिसतो. हे तिसरे पेशवे बालाजी बाजीराव जे 1740 ते 1760 यांनी या जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे. जे इन्फॉर्मेशननुसार जेवढं मला माहिती आहे ते तुम्हाला सांगतोय. कैलास आसन, इथे तुम्ही थांबू शकतात, वेट करू शकतात. आता निघूया बाहेर. मित्रांनो प्रसाद आहे हा, जरा प्रसादासारखा खावा, जेवू नका. किती घेतलाय भाऊ? 1 किलो घेतला. 1 किलो, अर्धा किलो हा, अर्धा किलो हा, आणि घरी पार्सल घेतला तो वेगळा. ऊन भाई जास्त आहे, गरमी जास्त आहे, म्हणून छास थंड करूया. त्र्यंबकेश्वर झालं आणि आता डायरेक्ट जायचं आहे हॉटेल. आणि हॉटेलला जेवल्यानंतर डायरेक्ट पालघर. सो ऑल बॉईज रेडी. जास्त ऊन असल्यामुळे सर्वांनी जास्त प्रोडक्शन घेतलेलं आहे. माहोल हॉटेल, व्हेज अँड नॉनव्हेज, चांगलाच रेस्टॉरंट आहे. चला मंगरू, चला जेवूया आणि घरी जाऊया. चला निघतो. टाटा बाय बाय अँड पॅकअप. चला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. बाय.